विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या पुढे काय बोलावं हाच एक प्रश्न यायला लागलेला आहे. कारण बघा, कधी काल आपण न्यूज बघत होतो, टीईटी परीक्षा हे फुटल्या गेले, म्हणजे पेपर फुटले गेलेले आहेत, बरोबर आहे. ज्या उमेदीने मुलं अभ्यास करत होते, ज्या ताकदीने अभ्यास करत होते, आणि अगदी काही क्षणामध्ये जेव्हा न्यूज येते की टीईटीचा पेपर विकल्या गेलेला आहे, फुटल्या गेलेला आहे, मग विचार करा त्या विद्यार्थ्यांची काय मानसिकता राहणार आहे. जे हातातलं पुस्तक असतं ते पुस्तक तसंच राहून जातं. हा लक्षात, स्वप्न हे स्वप्नांच्या ठिकाणी राहतं आणि मन फक्त गुंतलेलं राहतं. काय करता येईल, काहीच करू शकत नाही. निर्णय घेण्याची क्षमताच राहत नाही त्या मुलाला, की खरंच आजपर्यंत आपण केलेला अभ्यास, आजपर्यंत केलेली ते त्यामध्ये केलेली म्हणजे वेळेची गुंतवणूक, ही खरंच आपण चुकीच्या ठिकाणी करत आहे की सकारात्मकरित्या करत आहे. हा प्रश्न त्या मुलावरती स्वतःवरती यायला लागतो. कृत्य करून तर बाजूला होऊन जातात, पण जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो ना विद्यार्थी, त्याच्यावरती यायला लागते. कारण त्याच्या शेतामध्ये कुठेतरी पराठीची लावणी बाकी राहते, त्याच्या शेतामध्ये कुठेतरी बियाणं बाकी राहतं, बरोबर आहे. त्याचे मायबाप वाट बघत राहतात कुठेतरी, का नाही हा परीक्षा झाल्यावर हा पोरगा येईल घरी आणि काम करेल. आणि ही परिस्थिती जर येत असेल म्हणजे याचं असं झालं, तेलही गेलं तुपही गेलं, हाती धुपाटणं आलं, बरोबर आहे. मग अशी परिस्थिती एक लक्षात घ्या. काय करता येईल हा विद्यार्थी, आणि सर्वांचा बळी पडतो तो फक्त ना फक्त विद्यार्थी. आणि दुसरा वर्ग येतो तो शेतकरी. बाकी कोणताही वर्ग बळी पडत नाही. बाकी बरोबर आपल्या ठिकाणी सर्वजण योग्य ठिकाणी योग्य लोक राहतात, बरोबर. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्या ठिकाणी बळी जातो शेतकरी आणि विद्यार्थी. कारण टीईटीचा पेपर फुटला, याच्यापूर्वी बघायला गेलं तर नीटचा पेपर फुटला, त्याच्यापूर्वी जर बघायला गेलं तर तुम्हाला माहिती असेल की काही वर्षापूर्वी, एक 7-8 वर्षापूर्वी इथे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची साईट सुद्धा हॅक झालेली होती. नाही बँकेमधून आपल्या एका क्लिक वरती आपलं पूर्ण अकाउंट खाली होऊन जातं. मग ह्या सर्व घडामोडी घडत राहतं. म्हणजे विचार करा, याच्यामध्ये बळी कोण जातोय? एक सामान्य शेतकरी, सामान्य वर्ग, आणि त्या वर्गामधील येणारा तो विद्यार्थी. कारण विद्यार्थी सुद्धा हा सामान्य वर्गातीलच राहतो, इथे कोणीच राहत नाही. कधीच कोणी विचार करा, कुठल्याही राजकारणातील व्यक्ती असू द्या किंवा एक गडगंज संपत्ती असणारा वडिलाची किंवा त्या व्यक्तीचा एखादी मुलगा असू द्या, तिथे कधीच बळी ठरत नाही. कारण त्या व्यक्तीपुढे, त्या विद्यार्थ्यांपुढे असतो तो पर्याय, आणि सामान्य व्यक्तीकडे असतो तो पर्याय नाही, ते फक्त मेहनत आणि डोळ्यात स्वप्न असतं. आणि ह्या सर्वांना जागा करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असतो तो मेहनत, आणि मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. पण आज विद्यार्थी मेहनत करणार तर करणार कशासाठी? कारण पुढे बघायला गेलं तरी अंधार, मागे बघायला गेलं तरी अंधार, आणि आज त्याचे पाय जमिनीवरती. फक्त तो विद्यार्थी फक्त डोळ्यात स्वप्न घालतो की कधीतरी ही परिस्थिती योग्य होईल, कधीतरी परिस्थिती सुधारेल, आणि त्यानंतर कधीतरी रात्रीचा दिवस उजाडेल आणि मला माझ्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण होईल. पण त्या हातात काही राहत नाही, फक्त हातात राहतो त्या मेहनतीसाठी ताकद. आणि काही काळानंतर त्या मुलाचं वय निघून जातं, काही काळानंतर तिची परिस्थिती त्याच्या विरोधात जायला लागतं, आणि त्या व्यक्तीला कुठेतरी घ्यावा लागतो तो वेगळा निर्णय, म्हणजेच प्लान बी म्हणतो आयुष्यातला आपण. मग कुठेतरी त्याच्या म्हणजे गुणवत्ता असून सुद्धा त्याचं निवड होत नाही, आणि निवड झाली तरी त्याला न्याय मिळत नाही. आलं लक्षात? म्हणजेच एक लक्षात घ्यायचं, विद्यार्थ्यांनी करायचं तर करायचं काय? जिकडे तिकडे फुटाफुटीचं चाललेलं आहे. इकडे पेपर फुटतो, अरे निसर्ग सुद्धा पोपायला लागलेला आहे, ढगफुटी सुद्धा व्हायला लागली आहे, जी आधी नाही व्हायची ती सुद्धा आता व्हायला लागलेली आहे. म्हणजे विचार करा, निसर्ग फुटायला लागलेला आहे, तिथे राजकारण फुटायला लागलेलं आहे, इकडे पेपर फुटायला लागलेला आहे. मग आता बाकी काय? नशीबच फुटायचं बाकी आहे. आणि नशीब जरी फुटलं, जरी डायरेक्टली नाही कळलं, अप्रत्यक्षरित्या जर नशीब फुटलेलं म्हणताय, प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष तर फुटलेलंच आहे ना नशीब. तर या सर्वांचा परिणाम पडतो तो फक्त आपल्या विद्यार्थ्यांवरती, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त आपली मानसिकता ढासळू देऊ नका, कधी पण निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका मनामध्ये. जे होईल ते होऊ द्या, जे होईल ते चांगलंच होईल. जो बदल होईल तो बदल स्वीकारूनच पुढे जाणं गरजेचं आहे. पण कधी पण चुकीचा निर्णय घेऊ नका, संकटाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा, आणि येईल त्या परिस्थितीला संघर्ष करण्याची तयारी ठेवा. कारण विजय हा एक दिवस सत्याचा होतो, कधीच कोणी राहत नाही. कारण जिथे जीवन आहे तिथे बदल आहे, बरोबर. मग जो बदल येईल त्यामुळे आपल्याला स्वीकारून पुढे जावंच लागणार आहे. पण अपेक्षा तरी करू शकतो आपण, जो बदल होईल तो चांगला होईल. जे जुन्या पद्धती होत्या ते खरंच चांगल्या होत्या, जे ऑफलाईन पेपर व्हायचे आपले सर्व काही. पण जो आता नव्याने बदल आणलेला आहे, हा कुठेतरी आपल्याला म्हणजे निर्णय घेण्याला, म्हणजे कुठेतरी आपल्याला द्विधा मनस्थितीमध्ये आणणारा निर्णय आहे. हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजणं गरजेचं आहे. म्हणून कुठल्याही चिंता करू नका, सकारात्मक घ्या, निर्णय घ्या, आणि पुढे अभ्यासामध्ये वेळ द्या. उगीच कुठल्याही गोष्टीमध्ये चर्चेमध्ये पडू नका रे. कारण सांगतोय ना, काही नाही होणार. शेवटी जे व्हायचं ते होणारच आहे निर्णय. शेवटी आपल्याला काय, आपण अपेक्षा करू शकतो. कारण एखादी निर्णय जरी विरोधात जातो म्हटलं तरी पण
आपल्यावरतीच आवाज दाबला जातो. त्यामुळे शेवटी काही करू शकत नाही आपण. आपल्या पुढे 27 सप्टेंबरची परीक्षा आहे. बघता बघता 93 दिवस होते, तर आता 90 दिवसावर येऊन थांबलेलो आहे आपण. पुढचे 3 महिने बाकी आहे आणि 3 महिन्यामध्ये बरोबर आपल्याला पुढच्या 27 सप्टेंबरला जे येणारी आहे त्याला आपण परीक्षा द्यायची आहे. बघू त्यापर्यंत काय होईल काय नाही. फक्त आजचा वेळ घालवू नका. आजची वेळ ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. एकीकडे निसर्ग कोपतोय आपल्यावरती. जो मुलगा शेतकऱ्याचा अभ्यास करतोय त्याची शेतामध्ये पाणी नाही, त्याच्या शेतामध्ये बियाणं नाही, त्याचे वडील शेतामध्ये राबतोय का, तर पोरगा येईल कधीतरी पेपर झाल्यावर मला मदत करेल, पण पोराच्या हातात नाहीये आणि आई वडिलांच्या हातात नाहीये. जे आहे ते सर्व भगवान भरोसे आहे. म्हणून लक्षात घ्या, चिंता करू नका फक्त, कारण चिंता ही माणसाला अगदी खाऊन टाकतात. म्हणून चुकीचा निर्णय कधीच घेऊ नका. आलं लक्षात ना? म्हणून ज्या येईल त्या परीक्षांना सामोरं जा, एकदम ताकदीने जा. ते काळजी करू नका. कधीही पण नकारात्मक विचार एकदा जरी आला ना मनामध्ये, तर तुमची पूर्ण मेहनत अगदी पाण्यावरती निघून जातं, म्हणजे पाणी जातं त्यावरती, पूर्ण नष्ट होऊन जातं. म्हणून हे समजणं महत्वाचं आहे. सर्व होऊ द्या, पण कधीही पण कुठल्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका आणि आपलं खच्चीकरण होऊ देऊ नका. ताकद ठेवा. आलं लक्षात? कारण आपण शेतकऱ्याची मुलं आहे आणि शेतकऱ्याचं मुलाचं मनही मोठं असतं आणि मेहनत करण्याची पण क्षमता तेवढीच त्याच्यामध्ये जास्त असतं. ठीक आहे, तर चालेल. मी काही फार बोलणार नाही. बोलायला गेलं तर भरपूर आहे, पण काही गोष्टीला थांबावं लागतं. आलं लक्षात? म्हणून तुमचं मत काय आहे? तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर खरीच हे मत एक वेगळ्या पद्धतीचा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, एक मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करा, एक कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा की खरंच तुम्ही सहमत आहे का या विषयाला, जो विषय मी बोललेला आहे. कारण सारंच कुठं चाललंय आता. आलं लक्षात? फक्त आपण मत व्यक्त करू शकतो, त्याकरिता प्लॅटफॉर्म उभा आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मत एका कमेंटद्वारे कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. आणि परत एक सांगेल की विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच आता युट्यूब लाईव्ह सुरू करतोय. ठीक आहे, तरी पण जास्तीत जास्त संख्येने लाईव्हला सुद्धा येण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामध्ये आपण काय करणार आहे की जे विद्यार्थी कधी क्लास लावू शकत नाही, ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत म्हणजे क्लास पर्यंत पोहोचू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बऱ्यापैकी त्यांचे डाऊट आहे, अभ्यासाचे असू द्या, परीक्षेचे असू द्या किंवा चालू घडामोडीचे असू द्या, कुठलं पुस्तक वाचायचं, कुठलं नाही वाचायचं, कोणती परीक्षेला कुठला सिलेबस कसा आहे, हे सर्व तुमचे डाऊट आपण घेण्याचा, त्यामध्ये समस्या जे काही असेल निरसन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून काळजी नका करू. तुमच्यासाठी आपण एक दिवस म्हणजे रविवार हा दिवस तुमच्यासाठी राहणार आहे. आपण लवकरच युट्यूब लाईव्ह सुरू करणार आहे. काळजी करू नका. हा तुमच्या हक्काचा आणि तुमचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणून तुमचे ज्या काही अडचणी असेल ना, त्या सर्व विचारण्यासाठी हा तुमचा प्लॅटफॉर्म राहणार आहे. म्हणून काळजी करू नका. हे तुमच्यासाठी आपण युट्यूब लाईव्ह सुरू करतोय आणि त्यामध्ये परत एक आपण आठवड्याला, बरोबर, प्रत्येक आठवड्याला आपण चालू घडामोडी सुद्धा घेणार आहे. त्या चालू घडामोडी कुठल्या पुस्तकामधून नाही, तर चालू घडामोडी ज्या गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस आहे, भारत सरकारचे रिसोर्सेस आहे, ते तुम्हाला अगदी मोफत रिसोर्स मिळत आहे. आपल्याला कुठलंही पुस्तक न वाचता सुद्धा तुम्हाला चालू घडामोडी करता येतं. कारण जर तुम्हाला जर शंका असेल, आत्ता गटगचा पेपर झालेला आहे आपला, बरोबर आहे, 14 जून रोजी तो पेपरचा व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहे. तो व्हिडिओ बघा. त्यामधला जेवढे काही चालू घडामोडी आलेल्या आहे, सर्व प्रश्नांचा रेफरन्स सहित दिलेला आहे की कोणत्या वर्षी कधी प्रश्न आला आणि कुठून आलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण तो घेतो, कारण विद्यार्थ्यांची मागणी आहे. बरेच विद्यार्थ्यांचे मला मेसेज, फोन आलेले आहे की सर आम्ही करायचं, म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास आम्ही कशा पद्धतीने करायचा. म्हणून घाबरू नका. तुमच्यासाठी हक्काचा प्लॅटफॉर्म उभा होतोय आणि युट्यूबला लवकरच सुरू होत आहे. नोटिफिकेशन येणार तुम्हाला आणि जेव्हा नोटिफिकेशन येईल ना, त्यावेळेस सर्वांनी लाईव्ह राहण्याचा प्रयत्न करा, जेवढ्या जास्त संख्येने राहता येईल, आणि शेअर सुद्धा करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण लवकरच. धन्यवाद.